अकोला जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने 3045 आदेश बेकायदेशीर दिले होते ते रद्द करण्यात आले. त्यातल्या 2741 यांनी आपले मूळ प्रमाणपत्र परत दिले आहेत. 3 ते 4 लोक फरार आहे. येत्या 48 तासात या 3 ते 4 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाणार, FIR होणार, पोलीस त्यांना परत एक संधी देणार. पण लक्षात असं आलंय की यापैकी 200 लोक सापडतच नाहीये. म्हणजे हे कोण आहे? स्लीपर सेलचे होते, टेररिस्ट होते की बांगलादेशी होते? त्या संदर्भात पुढील कार्यवाहीला गती दिली जाणार. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत 7 ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. 200 आरोपी